त्यामुळे त्या खात्याचा अधिकार जो होता तो राज्यमंत्री तिथे तटकरे मॅडम आणि सतेज पाटील दोघे होते. हे स्वतः जाऊन उत्तर द्यायचे. मी सांस्कृतिक कार्यमंत्री होतो. त्याच्यामुळे कामाचं अलॉटमेंट, कामाचं डिस्ट्रीब्युशन हे त्यावेळेपुरता तर मला चांगलं माहीत होतं आणि प्रत्येक राज्यमंत्र्याला त्याची खाती ही विवक्षित करून दिली होती की आपण जाऊन त्याचं उत्तर द्यायचं आहे. ते पण राज्यमंत्री होते, ते पण उत्तर देत होते आणि मी सार्वजनिक मंत्री होतो, संसदीय कार्यमंत्री होतो. त्यामुळे माझा काय आक्षेप तुमच्यावरती नाही आहे. माझा आक्षेप या पद्धतीवरती आहे की ही जी पद्धत आम्ही सुरुवातीला मान्य केली, कारण त्यावेळेला राज्यमंत्री नव्हते. राज्यमंत्री असताना आणि आपण जे म्हणताय की आपण ज्या खात्यांमध्ये जे काय केलं, माझ्याकडे आता उद्या हा विषय ज्या वेळेला येईल तेव्हा मी सविस्तर मांडणार आहे. मी जेवढी आश्वासनं पाठवलेली आहेत त्या एकाही आश्वासनाची पूर्तता झालेली नाहीये. हे रेकॉर्डवरती मला उद्या परवा ज्या वेळेला विषय आणीन त्यावेळेला आणेन. परंतु आमचा प्रश्नच हा आहे की राज्यमंत्र्यांवरती तुमचा एवढा अविश्वास का, की राज्यमंत्र्यांना उत्तर देता येतच नाही असा तुमचा समज आहे का, की राज्यमंत्री उत्तर देऊच शकत नाही? आणि जर असे राज्यमंत्री जर तुम्हाला मंत्रिमंडळात मग का ठेवायचे की जे वरच्या सभागृहात जाऊन साधं उत्तर पण देऊ शकत नाही? आमचा साधा प्रश्न आहे की त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांकडे दोनच खाती होती. त्या दोन खात्याचे अधिकार सतेज पाटील आणि तटकरे मॅडमकडे होते. हा विषय तर संपला. त्यावेळेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते, जे सगळ्या खात्याची उत्तर देत होते. त्यांचे राज्यमंत्री हे होते. एकनाथ शिंदे ज्या वेळेला सगळे त्यांचे अधिकार होते ते सगळे ते बघत होते. त्याच्यामुळे हा विषयच नव्हता. त्याच्यामुळे हे जे काही रेकॉर्डर आणतायत, या रेकॉर्डवरती जे काही आलंय चुकीचं पाहिजे असेल तर तुम्ही तपासून घ्या. परंतु आपल्याकडनं अपेक्षा आहे की राज्यमंत्र्यांचे अधिकार काय, राज्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं की नाही. राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलं तर काहीतरी घटनात्मक त्याला जबाबदारी आहे. हा जो फक्त विधानसभेच्या कामकाजापुरताचा जो मंत्रिपदाचा चार्ज आहे याची वैधता आम्हाला तपासून घ्यायची आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही एक सर्क्युलर काढलं म्हणजे ते लिगल होत नाही, त्याला लिगलिटीची जोड द्यावी लागेल. तुम्ही कुठल्या नियमाप्रमाणे ते सर्क्युलर काढलं मला जरा सांगा. सचिवालय कार्यालय जरा नियम सांगा आम्हाला की कुठल्या नियमामध्ये ज्या वेळेला राज्यमंत्री उपलब्ध असतो त्यावेळेला कॅबिनेट मंत्री येऊन उत्तर देतो. सामूहिक जबाबदारीचं आहे. सामूहिक जबाबदारी मग मी कोणाला पण विचारीन, मी दादाला पण प्रश्न विचारीन आणि तेव्हा त्यांचीच पण जबाबदारी आहे. मग त्यावेळेला ते नाकारतात जबाबदारी. स्पेसिफिक जबाबदारीचं तुम्ही आज आम्ही पेपरमध्ये वाचलं की 3 खात्याची जबाबदारी वेगवेगळ्या 3 मंत्र्यांनी दिली. मला नियम सांगा ज्या नियमाप्रमाणे की या नियमाप्रमाणे या खात्याचे अधिकार या खात्याला दिलेले आहेत. तुम्ही सर्क्युलर आहे तुमच्याकडे, पण त्या सर्क्युलरला आपलं हे जे लाल पुस्तक आहे या लाल पुस्तकाची जोड द्या आणि आम्हाला सांगा की या लाल पुस्तकात कुठे लिहिलंय आणि निर्णय राखून ठेवायचा. तुम्ही आम्हाला उद्या सांगा. नाही नियमत नाही, मी वाचूनच आलोय. आज पूर्ण अभ्यास करून आलोय त्याचा. बस आपण बसू ना, आपण राखून ठेवताय ना नियम. मी काय सांगणार आहे हे आता तुम्हाला नंतरच कळेल ना. अच्छा ठीक आहे. मला वाटतं हा सन्माननीय सभापती महोदय, मी परत सन्माननीय सभापती महोदय आपल्या पटलावर आणेन की त्या पत्रामध्ये माननीय राज्यमंत्र्यांशी समन्वय साधून, असं काही नाही राज्यमंत्र्यांवर गैरविश्वास आहे. ऐका ना, तुमचं ऐकलं ना, अरे तुमचं ऐकलं ना आम्ही. अहो परब साहेब, नाही अहो ऐका ना, तुम्ही बोलताना मी उभा राहिलो होतो का? मी ऐकलं ना. हो पण मग मी पण सभापतीशी बोलू शकलो असतो. तुम्ही उठला त्यावेळी माझ्याकडे बघून बोला. आता नाही बघा, ते बोलत होते, मी शांतपणे ऐकलं. आता माझं तिने ऐकून परत बोलू द्या ना. हे ओपन डिबेट होऊ द्या, आमचं काय म्हणणं नाही. आपण माननीय राज्यमंत्र्यांशी समन्वय साधून आणि परत मगाशी मी सांगितलं एकाच वेळी परिषदेमध्ये आणि सभागृहामध्ये, मग विधानसभेमध्ये कधी लक्षवेधी गृहनिर्माणची येते, कधी नगरविकासची येते, कधी MSRDCची येते. त्यामुळं हा समन्वय असावा. त्या पुढे लक्षवेधी जाऊ नयेत, प्रश्न पुढे जाऊ नयेत. सभागृहातल्या दोन्ही सदस्यांना, सभेतल्या म्हणे आणि परिषदेमधल्या सुद्धा न्याय मिळावा, त्या समन्वयासाठी केलेली ही व्यवस्था आहे. आणि माननीय सन्माननीय सदस्य परब साहेबांना मी सांगू इच्छितो की आपली त्याला मान्यता घेतलेली आहे.
माननीय विधानसभेसाठी विधानसभा अध्यक्षांची मान्यता घेतलेली आहे आणि शेवटी इट इज जॉईंट अँड कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दी कॅबिनेट. कॅबिनेटचे मुख्य कोण आहेत? राज्याचे माननीय मुख्यमंत्री हे कॅबिनेटचे मुख्य आहेत आणि अमुक कालावधीपुरतं संबंधित मंत्र्यांनी जर माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जर विनंती केली, हा समन्वय साधण्यासाठी, सुरळीत कामकाज करण्यासाठी, सभासदांच्या प्रश्नाला न्याय मिळण्यासाठी, तर आपल्या मान्यतेनं अशा पद्धतीनं निर्णय याच्यापूर्वी सुद्धा या सभागृहानं घेतलेले आहेत. त्यामुळं राज्यमंत्र्यांवर गैरविश्वास आहे, सभागृहाच्या कामाला प्राधान्य देत नाही असा कुठलाही गैरसमज माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या बद्दल होऊ नये यासाठी या बाबतीतलं स्पष्टीकरण मी पटलावर आणत आहे. मला वाटतं आपण सदरामध्ये दोन्ही बाजूचं ऐकून घेतलेला आणि जो मुद्दा उपस्थित झालेला आहे की अधिवेशनाच्या कालखंडामध्ये प्रभारी मंत्री नेमणं आणि त्या प्रश्नांना उत्तर देणं आणि राज्यमंत्र्यांशी समन्वय साधून त्या प्रश्नाला उत्तर देणं इथपर्यंतचा हा कार्यभाग बरोबरच आहे. परंतु तथापि जो अनिल परब यांनी जो काही प्रश्न उपस्थित केला की एकदा उत्तर दिल्याच्या नंतर त्याची कार्यपूर्ती किंवा पूर्तता किंवा त्याचं उत्तराधिकारी जे काही करणं आवश्यक आहे त्याची प्रतिपूर्ती, तर त्या अनुषंगाने जो काही हक्कभंग